एकाचा कमेंट होता की तिकड चल वरती चल ती बघ गुरं गेली. चल चल. जमिनी वाढवायला आपल्याकडे राखायला दिले, विकायला नाही दिलेत. त्यामुळं आपण हे जमिनीचे राखणदार आहोत, जरी आपल्या नावावर करोडो एकर शेती असली तरी. पाऊस आज थोडा थोडा कमी आहे. ये ये गुरी लावायला चाललो होतो वरती अर्ध्यापर्यंत. ये 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 बघतात ती. ये 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 चेन्नईबाई नाही सोडत आत्ताच गुरु. चेन्नईबाई चल 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 वरती चल. ती बघ गुरं गेली. चल चल. कुठं जातेस? चल थांब. हो चल 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 चल. लक्ष्मी बघत बघत जाते हळूहळू, सगळ्यात शेवटी जाते ती. चल तिला मी घेऊन जातो वरती. ह चल तिकडं. ये 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 चल चल तिकडं. आपण वाडा ये. तिकडे कुठं बघतेस? तिकडे गेली गुरं. चल 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 इकडे. हो 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 चल 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 तिकडे. चल ये ये. ही मागं राहिली परत.
ये चल चल. ही गाय 6 महिने वाड्यात आली नव्हती. ती खाली होती तिथं गावात. तिथंच राहायची, तिथंच खायची, तिथंच झोपायची. ले आवाज मारता. ते लावणीसाठी लवकर घ्या. मला वाटलं ते लावण्यासाठी गेला असती वरती लवकर. हो. आज मी काय करतो संध्याकाळी ना ह्याच्या कापड आणून टाकतो आणि वरती कशाने तरी बांधतो सापाटीन. नंतर मग तुम्ही आलात ना की दुरुस्त करा. मग बाई आलं वरण गुरं लावून. आता गावाकडच्या लोकांचं बघा शेवटपर्यंत असे पाय गुडघे चांगले का असतात. ह्या आता गावाकडच्या लोकांचे गुडघे बघा चांगले असतात. ते असे सकाळी बघा रोज सकाळी वरती तिकडे काड्यावर गुरं लावून येतात. त्यामुळे पायाचा व्यायाम चांगला होतो. त्यामुळे गुडघे पण चांगले राहतात आणि गुरांचं पण काम होतं. हवा मिळते सकाळची. आता काही जणांची जरा 2-3 कमेंट आहेत ते घेऊ आपण. एकाचा कमेंट होता की तिकडं जमीन आहे विक्रीसाठी, जमीन आहे का आणि काय भाव आहे आणि विकायची आहे का. हा पप्पा नाही आलेत अजून. भाजी नाही गेलं का काय. पप्पा नाही आला अजून. हो येतील आता ते. एकाचा कमेंट होता तिकडं जमीन विकायची आहे का आणि जमीन विक्रीसाठी आहे का आणि काय एकर आहे, काय भाव आहे. तर इकडं जमीन आम्ही जास्त विकत नाही. जास्त म्हणजे इकडं जमीन विकतच नाही आमच्या गावाकडं. कारण वाडवडिलांची जमीन शेतीसाठी राखून ठेवली, इकडं विकत नाहीत कधी. ती आम्ही शेतीसाठीच वापरतो. कारण त्याच्यावर गुरं वगैरे चरतात. आता पहिल्यापासून आजोबा पणजोबा सगळ्यांनी जमीन ठेवलेली आहे. ते आम्ही शेतीसाठी राखतो. म्हणजे पुढे येणारी पिढी आमची ती जमीन राखून त्याच्यावर शेत करून पोटबीट भरेल. त्यामुळे आम्ही जमीन विकत नाही इकडं. आणि वाडवडिलांनी ठेवलेली जमीन राखावी म्हणजे ती पुढे उपयोगाला पडते. जमिनी नुसत्या विकून पुढं जर वाईट परिस्थिती आली, नोकरी विक्री गेली तर त्याच्यावर आपण काहीतरी शेती भाजीपाला हे करून ते आपण खाऊ शकतो, पोट भरू शकतो. त्यामुळं जमिनी वाडवडिलांनी आपल्याकडे राखायला दिले, विकायला नाही दिलेत. त्यामुळं आपण हे जमिनीचे राखणदार आहोत. जरी आपल्या नावावर करोडो एकर शेती असली तरी. त्यामुळं कमेंटचं उत्तर असं आहे की आमच्या गावाकडं शेती नाही विकत, जमिनी वगैरे जास्त विकत नाहीत, ते राखून ठेवतात. आलं होय. मग मी म्हणते उशीर झाला, आज भाजीला गेलं का काय. नाही वरती गेला असेल. आता कड्यावर लावतो ना गुरा. आता गुरं टाकीच्या वरतीच लावतो ना, मग तेवढा वेळ लागतोच. तुम्ही जावा ना तर दूध घेऊन. थांबतो इथं. थांबून नाही जमायचा. हा इथे थांबून नाही जमायचा. ते शेंडेच्या वाळीशी थांबलास ना तर सगळा फायदा. हो हा नाही तर मी नंतर मग खाली चालते. इकडं नाही जाणार, लावलेलं आहे तिथं. ही बघ निघाली. खाली. सोन्या हो.
आता मम्मी येईल दूध घेऊन, तुम्ही बघा, मी व्यायाम करतो. हो बसूया. आले वाटतं परत, तिकडे आले. हो पाऊस आता आलाय जोरात. पप्पा घरातनं थोडस जरा खाऊन येतात, काहीतरी जरा खाऊन येतील. तोपर्यंत आई इकडे खाली गेले गाय बघायला, मी बसतो तोपर्यंत.